ग्रहाची युती. किती युती तयार झाल्या? 1 2 3 4 5. आता सूर्य गुरु. गुरु कसला कारक आहे ह्या कुंडलीमध्ये? पिके. केतू तर माहितच आहे, गुप्त गोष्टी. बुध. बुध कसला कारक आहे? एक आहे, आत्मकारक. म्हणजे स्वतः तो व्यक्ती. शुक्र AMK म्हणजे पैसा. मंगळ वाचलेला आहे का? मंगळ आणि चंद्रमा. हा, MK आणि हे BK, हे दोनला काही प्रॉब्लेम नाही. हे जेव्हा दशानी तिकडे जातील ना त्यावेळेस प्रॉब्लेम येईल. फक्त यांना कधी प्रॉब्लेम येणार? फक्त जेव्हा ते 6व्या घरात, 8व्या घरात, 12व्या घरात स्वतः जाऊन बसलेले त्याच वेळेस प्रॉब्लेम येतील. तसं यांना म्हणजे कसं आहे, ह्या ज्या दृष्टीमध्ये जातात त्यांना ते लाईफ टाईम प्रॉब्लेम राहतात. फक्त काय होतं का त्या घराच्या गोष्टी त्या जास्त पॉवरफुल चालतात. आता इथं ज्ञातिकारक कुठे बसलाय? पंचम हाऊस मध्ये. पंचम हाऊस काय झालं? बुद्धीचा कारक. मग बुद्धी काय होईल? विचलित होईल. मुलांना काय होतील? प्रॉब्लेम येतील. झालं. आता तिथं आणखी कोणाला घेऊन बसलाय? गुरुला घेऊन बसलाय. गुरु कसला कारक आहे? पिके. म्हणजे डबल प्रॉब्लेम झाला. एक स्वतःच त्या हाऊस मध्ये आणि डबल गुरु जो आहे या कुंडलीमध्ये काय आहे? पिके. म्हणजे जे आपण पहिलं बघितलं, बुध ज्ञातिकारक होता, तो शिक्षणाचा कारक होता. परत तो पंचम हाऊस मध्ये बसलेला होता म्हणजे शिक्षणाचा कारक होता. आणि शनी पण पिके होता म्हणून तो शिक्षणाचा कारक होता. म्हणजे डबल टिबल प्रॉब्लेम. तसं आता ह्या कुंडलीमध्ये काय का ज्ञातिकारक बसलाच कोणत्या हाऊस मध्ये? पंचम हाऊस मध्ये. म्हणजे तो कसला झाला? मुलांचा. आणि जो पिके तो पण कुठे बसलाय? तिथंच बसलाय, खराब होऊन बसलाय. सूर्य जर सोबत बसलेला नसता तर तो चांगला असता, पण तो सूर्यासोबत बसलाय ना म्हणून तो वाईट आहे. दुसरा काय? बुध. बुध काय? हा स्वतः व्यक्ती. मग ह्या व्यक्तीची बुद्धी हलेल का राहील? ह्या दशेमध्ये बुद्धी हलेलच ना, सतत विचलित होत राहील, निर्णय चुकतील. बुध कसला कारक आहे? आपण जे पण विचार करतो, विचारांचा कारक आहे ना तो. शुक्रवर पण दृष्टी म्हणजे कुठे? 4थ्या हाऊस मध्ये. म्हणजे प्रॉपर्टीला प्रॉब्लेम. 4था घर कोणतं आहे आपलं? घर, गाडी, प्रॉपर्टी. असं नाही, आता दशा जी चालू आहे ना, आता सध्या प्रॉब्लेम, सध्याचे प्रॉब्लेम बघायचे आपल्याला. हा, तुम्ही समजून घ्या. अजून पण आता चालू सिच्युएशन मध्ये 4थ्या घरात आहे, त्यावेळेस घर गेलं तेव्हा पण कुठेतरी असेल. हा, ते नाही सांगत मी. तेव्हा चालू होते का ती दशा? संपत आली का ती? 2 वर्ष राहिली. हा, बरोबर. म्हणजे घर जाण्याचं कारण कळलं, बरोबर आहे. हा, गाडीचे प्रॉब्लेम कळले नाही, अगोदर रोज होत. हे गाड्यांचे प्रॉब्लेम, गाड्या खराब होण्याचे. हा, कारण दृष्टी ना गाडीच्या व्यवहारात काय होतं? प्रॉब्लेम आपण स्वतः आणो किंवा 2 लाखाला. हो, तेच मला तेच सांगायचंय. जर आपले ग्रह खराब आहे ना
त्यावेळेस त्याच गोष्टी. आता समज तुमचा प्रॉब्लेम तिच्या कुंडलीत का नाही झाला, तिचा प्रॉब्लेम तुमच्या कुंडलीत का नाही झाला, कारण ज्याचं त्याच ज्याच्या त्याच्यासोबत घडतंय ना. मग त्याच्यासाठी आता समज इथं हा शुक्र आहे, मग काय कशाची साधना केली पाहिजे? देवीच्या साधनेत जाईल तेव्हाच वाचेल ना. हा, तिथून पुढेच थोडंसं हलणं बंद झालं असेल ना. हा, त्याच्या अगोदर तर अनेक प्रॉब्लेम. अति. हो, तेच. आता आणखी काय करावं? शुक्र झाला. हं. राहू. हा, राहू राहू म्हणजे काय? अति. हा, मग प्रॉब्लेम हे येणार कसे? अति, हायर लेवलचे. राहू जेव्हा त्यासोबत खराब होतोय ना, तेव्हा काय होणार? तर हे जे प्रॉब्लेम आहे ना, हे दुसऱ्या ग्रहांमुळे येणार. पण राहू काय करणार? त्याच्यात एक्सपांड करणार, वाढवणार, अनलिमिटेड, जे की आपण सावरू शकणार नाही असं. आणि केतू जर येतोय तर मग काय होणार? केतू येतोय तर आपल्या बरोबर गुप्त गोष्टी केल्या जातील, बाधा असेल आपल्याला. मग आपली गुरुमाळ झाली का? का नाही होत कळलं? मग इरिटेट व्हायचं कारण आहे. मग विलाज करणं गरजेचं आहे का काय करणं गरजेचं आहे? घर का गेलं ते कळलं, खूप मोठे प्रॉब्लेम का झाले ते कळले, गुरुमाळ का नाही झाली ती कळली. लिंक लागते ना. पण आपण काय होतं का ज्या वेळेस आपण प्रॉब्लेम मध्ये असतो आणि आपल्याला असं वाटतं आपण एवढं करतोय, आपल्याच बरोबर असं का होतं? तेच आहे ना. हा? दशानुसार जसं फिरतं ना, तसं आपले प्रॉब्लेम लाईफ मध्ये एकसारखे असता का? नाही. काय होतं, आता काही घटना घडतात, नंतर काही काही घटना घडतात, मग त्या का घडतात ते समजून घ्यायचंय. जेव्हा ह्या चरदशीमध्ये कळतं काय की कोणत्या पिरियड मध्ये काय प्रॉब्लेम येणार आहे, मग आपण काय केलं पाहिजे. हं? आता समज हं? गुरु खराब आहे, मग सल्ला द्यायचा का? सल्ला दिल्यावर आपल्याला प्रॉब्लेम गळ्याशी येतात का? राहतात? येतातच. विचारल्याशिवाय सांगायचं का? हं? आ बैल मुझे मार करायचं का? काहीच करायचं नाही. पुत्रकारक आहे गुरु, प्रॉब्लेम येणार नाही. समोरच्याची जी निगेटिव्ह एनर्जी ती सर्व आपण ओढून घेणार. पुत्रकारक ग्रह येतो, सल्ला दिल्याने फक्त तोच ग्रह खराब होणार ना. अलग लक्षात. जी निगेटिव्ह एनर्जी आपण जी ओढतोय ना समोरच्याची, सेम टू सेम ओढतो. म्हणून सल्ला द्यायचा नाही. समोरच्याचं त्याच्या नशिबाने जे होईल ते होईल, पण आपण आ बैल मुझे मार करायचं नाही. म्हणजे आपलं चांगल्या घरात वादळ सल्ला म्हणजे काय असतो माहितीये का? सल्ला म्हणजे कोणी विचारत नाहीये आणि तेव्हा त्याला जाऊन आपण सांगतोय, असं कर, असं नको करू, तसं कर. सल्ला. आणि हा, सल्ला म्हणजे काय? आता मी पण सल्ला देते, पण तुम्ही मला विचारताय. हा, ही एनर्जी कोणती झाली? पॉझिटिव्ह. तुम्हाला पण मला विचारणं वाटतंय, उत्सुकता आहे तुमच्याकडे, तुमची एनर्जी कोणती? पॉझिटिव्ह, जाणून काहीतरी घेण्याची. आणि तेच मी एखादी वेगळी पर्सन आहे, ते मला विचारत नाहीये, पण मी त्याला अट्टहास करते सांगण्याचा. त्याच्या लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम आहे XYZ, आणि मी माझा अट्टहास चालतोय त्याला सांगण्याचा. तर मी काय करते, त्याची जेवढी निगेटिव्ह एनर्जी आहे ना ती पूर्ण ओढून घेते. होतं काय, गुरु जेव्हा खराब होतो ना, आणि तो कारक कसला आहे त्या तत्वावर जास्त इफेक्ट पडतो. आता गुरु जर एखाद्याचा एके, तर मग कुठे फरक पडेल? त्याच्या शरीरावर फरक पडेल. गुरु जर पिके, तर मग कुठे फरक पडेल?
त्याच्या ज्ञानावर, त्याच्या बुद्धीवर, त्याच्या मुलांवर. म्हणजे जो ग्रह ज्या गोष्टीचा कारक आहे ना, ते तत्व जास्त प्रमाणात दिसून येतील त्याच्या लाईफमध्ये. मुलं खराब, मग तो व्यक्ती जर गुरुच्या सानिध्यात राहतोय, ऑब्झर्वेशन करतोय फक्त, कुठे पण कोणामध्ये पण गेल्यावर फक्त ऑब्झर्वेशन करतोय, मग त्याचा गुरु पॉवर मध्ये यायला सुरुवात होईल. या व्यक्तीने फक्त गुरुच्या सानिध्यात राहायला हवं, तेव्हा त्याचा गुरु चांगला होत चालतो. आणि मग जो ज्या गोष्टीसाठी कारक असेल त्याच्या कुंडलीत, म्हणजे मुलांसाठी असेल तर मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, शरीरासाठी असेल तर शरीराचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, चतुर्थ भावात असेल तर त्याचं काय प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जर त्याचा म्हणजे पार्टनरच्या याने असेल तर पार्टनरचे जे प्रॉब्लेम आहे, तो व्यक्ती इरिटेट झालेला आहे त्या त्या गोष्टीपासून, त्या पार्टनरने त्याला इरिटेट करून सोडलंय, पण तरीही रिपेअर होत नाहीये तो व्यक्ती. मग तेव्हा तो ऑब्झर्वेशन करेल, गुरुच्या सानिध्यात असेल, तेव्हा तो पार्टनर आहे ना, त्याला त्रास देणं आहे ना, ते थांबेल. म्हणजे ते सुरळीत जमून येईल. मुलं त्रास देत आहेत तर मुलांपासून झालेला जो त्रास आहे तो पण थांबेल. म्हणजे जोही तो ते कारकत्व आहे ते तिथं थांबायला लागेल. असं जेव्हा गुरु रिपेअर होतो तेव्हा. आता केतू, केतू म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, तर त्याच्याबरोबर कशा गोष्टी घडतील गुप्त, त्याला माहित नसणार. अचानक ऍक्सिडेंट कसा झाला, अचानक. जखम बरी झाली का ती, नाही, कारण का गुप्त. काय होतं, आमुष्य. आमुष्य मग हे हे ऐका, हे मी तेच मी ऐका ऐका मी तेच सांगितलं. मी जागची हल्ली नाही, मी जागेवर रिक्षात आम्ही 3 जण बसलेलो. मी ज्या ठिकाणी शेजारी आम्ही दोघी बसलेलो, ह्या उडून डायरेक्ट डिवायडरवर. आम्ही सगळे म्हणायचो लगेच पण म्हणजे आमचा तर विश्वासच नाही बसला. अशा ठिकाणी पण मोबाईल कोणी आणून दिला, किती वेळा मोबाईल आणून दिला तुम्हाला. आता गंगेवर राहिला होता ना, मी म्हटलं नाही आला तरी बरं, कारण तो पूर्ण फुटलेला होता. तरी आला तो, तरी आला. विश्वास असतो म्हणजे आपल्या पण काही गोष्टी मी त्यांनी तेव्हापासून येणं बंद केलं का, ते तिकडे येत आहे ना म्हणून होतं. तिकडे येत आहे म्हणून तुम्ही वाचले, ती घटना तुमच्या बरोबर होणारच होती. घरी बसलेले असते ना तरी बसल्या बसल्या घरात झालं असतं, असं नाही. पण उलट तो प्रभाव पूर्ण विश्वास नाही. तुम्ही त्यांचं सोडा, पण तुमचे विलास करणं गरजेचं आहे. कारण हे बघा, जेव्हापासून तुम्ही अध्यात्माकडे वळले तेव्हापासून बऱ्यापैकी तुमचे, असं म्हणायला हरकत नाही, 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. मग 10-20% तर तुम्ही अजून अटॅच व्हा, अजून अटॅच व्हा. कारण प्रॉब्लेम कोणते, केतू म्हटल्यावर काय, मग यांना उतारे, ह्या गोष्टी हे गरजेच्याच आहे. हे बाधा जेव्हा निघेल म्हणून गुरु का नाही झाली, कारण कळलं ना, गुरु अटकलेला इथं सूर्याबरोबर, ज्ञातिकारक बरोबर, त्याच्याबरोबर आणखी केतू, गुप्त गोष्टी. त्याच्यामुळे तर हे विलास आपल्याला असं वाटतं का नाही किती करणार, पण किती करणार म्हणून गाडी स्थिर आहे, नाही तर आतापर्यंत कुठे उडून गेली असे कळलं नसतं. ही दशा किती वेळ चालणार आहे, इथून हा ग्रह हलायला अजून 2 वर्ष बाकी. शुक्र म्हटल्यावर काय, पैसे, कुठेतरी व्यर्थ खर्च, व्यर्थ खर्च होणार.
त्याच्यापेक्षा अध्यात्मात खर्च झालेला तो. समजलंय? चरदशा. चरदशा कशी काढायची कळली, आणि दृष्टी कळली, व्यतिकारकची दृष्टी काय काय करतोय. हं? आणि राहू पण जर त्या दशेत जर येतोय, सोबत फिरतोय, तर मग प्रॉब्लेम कसे येतील असे. इतके नाही, भरभर की. हा, मग प्रॉब्लेम कसे येतील? ज्यांनी झेलले त्यांना विचारायचं, ज्यांनी झेलले ना त्यांना विचारायचं. राहू आहे ना. राहू प्रत्येकाला राहतो, प्रश्न प्रत्येकाचा नाहीये, तो काम कोणासाठी काय करतो तेव्हा प्रॉब्लेम येतात. आता काही लोक किती काही पण उद्योग करतात, कसे पण वागतात, तरी त्यांचे प्रॉब्लेम काही येत नाही त्यांना. मंगळ आहे पार्टनरशिप. हा, मग तिथं नाही प्रॉब्लेम येणार, फक्त चिडचिड होईल. ती चिडचिड फक्त होईल, पण बिझनेस चालेल, तो व्यतिकारकची दृष्टी नाही. पण तो मंगळ आहे ना, म्हणून आता जे मी माझ्या डोक्यात किंवा घरात चाललंय ना, सगळ्यांचा विरोधी भास, सगळं म्हणजे नकारात्मक होत आहे. त्या विषयावर बोलायचं तुम्हाला. बंद करायचं नाही,